109 भिकार चोटांना जेलची हवा खावी लागणार आहे. त्याच समवेत महाराष्ट्रामधून लई जणांना जेलमध्ये जावं लागणार आहे. कारण की हे दुधामध्ये भेसळ करत होते, नकली अन्न पदार्थ बनवत होते आणि खाण्याच्या गोष्टीमध्ये भेसळ करून सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळत होते. अशा त्या सगळ्या दलिंदरांची बारी बारीनं वेळ येणार आहे. यांनी लय पैसे कमवलेत आहेत दुधामध्ये भेसळ करून, नकली अन्न पदार्थ बनवून. पण आता अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे साहेब आल्यापासून आतापर्यंत 109 भेसळखोर दलिंदर जेलमध्ये गेलेत. शेतकऱ्यांनो, तुम्ही दूध उत्पादन करता पण तुमच्या दुधाला योग्य भाव का भेटत नाहीये माहितीये? तुम्ही जिथं दूध घालता तिथपासून ते पार फॅक्टरी पर्यंत दुधामध्ये फक्त भेसळ केली जाते. दुधाचं उत्पादन खूप कमी आहे पण पुरवठा खूप जास्त प्रमाणामध्ये होतो, मागणी पण त्याच प्रमाणात आहे. पण भेसळीमुळं सगळ्यात जास्त गलेलट मोठी होता. ज्यांच्या पर्यंत तुम्ही दूध पोहोचवता तिथपासूनची साखळी